प्रश्न देऊन 3 सोडवा असं म्हटले असेल तर ते 3च्या 3 सोडवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 असे 6 प्रश्न आहेत. तर ते 6ही प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. दुसरं होतं आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आकृत्या काढा. इकॉनॉमिक्सचा पेपर आहे तर त्याला कोष्टक म्हणजे तक्ते आणि आकृत्या असतात. तर जिथं आवश्यकता आहे तिथं तुम्हाला त्या काढल्या पाहिजे. सांगितलं जाणार नाही. अपेक्षा आहे यांना तुम्ही काढा म्हणून. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. शेवटी दिलेले पूर्ण गुण दर्शवतात आणि सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर पाहायला मिळते. कारण प्रश्न नवीन पानावर म्हणजे कोणता प्रश्न नवीन पानावरती? इथं दिलं आहे ना प्रश्न क्रमांक 1. जेव्हा तुम्ही प्रश्न क्रमांक 1 लिहायला सुरुवात कराल तो नेहमी पानाच्या सुरुवातीला वर असला पाहिजे. मध्ये कुठेही आधीमध्ये पानाच्या प्रश्न सुरू करायचा नाही. कुठलाही प्रश्न मग अ, ब, क असतील त्याच्यातले हे प्रश्न पहिला दुसरा असतील ते चालतील. पण प्रश्न जो आहे पहिला दुसरा तिसरा तो मात्र नवीन पानावरती सुरू करा. अ, ब कडे चालतील. आता यामध्ये प्रश्नही पाहून घेऊयात म्हणजे पुन्हा पाठीमागे आपल्याला येण्याची वेळ पडणार नाही. योग्य पर्याय निवडायचा प्रश्न दिला होता. पहिला सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. 4 पर्याय दिले होते. त्यामधील योग्य जे आहेत ते आपल्याला पर्यायातून निवडायचे होते. दुसरा होता राष्ट्रीय उत्पन्न ही एक टिंबटिंब संकल्पना आहे. त्याचे 4 पर्याय दिलेत. योग्य पर्याय कोणता तो आपल्याला इथं पर्यायांमधून निवडायचं होतं. पुढे होता तिसरा प्रश्न भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत कोणता आहे? तर त्याचे 4 पर्याय दिले. त्यापैकी कोणते बरोबर पर्याय आहेत ते खाली आपल्याला पर्यायातून शोधायचे होते. चौथा होता सरकारच्या सक्तीच्या कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. त्यापैकी कोणते कार्य सक्तीच्या कार्यांमध्ये येतात? 1 येतात, 2 येतात, 2 पेक्षा जास्त येतात. तर पर्यायांमध्ये ते ऑप्शन आहेत. त्यामधून योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं. त्यानंतर 5वा आहे वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात. कारण 4 कारणं दिली होती. याचं योग्य कारण कोणतं ते तुम्हाला इथं पर्यायातून शोधायचं. आता विद्यार्थी मित्र इथं कमेंट करतील की सर आम्हाला याची उत्तर सांगा. ऑलरेडी आपण याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सर्व उत्तरपत्रिका सोडून दाखवलेली आहे. तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे सर्व उत्तर याची पाहायला मिळतील. त्यानंतर होता ब सहसंबंध पूर्ण करा. 5 प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत. नाणे बाजार अल्पकालीन निधी आहे. तर मग टिंबटिंब दीर्घकालीन निधी. टेबल खुर्ची रूप उपयोगिता. तर मग संगणकाची माहिती काय असेल? सुरुवातीला रिकामी जागा दिली आणि पुढं कापड दिले आणि पुढचा संबंध होता अप्रत्यक्ष मागणी कामगार. तर त्यावरून हा संबंध काय येईल तो पूर्ण करायचा होता. इथे होत्या तात्विक अडचणी हस्तांतरित देणे संबंध दिलेला आहे. तर पुढचा संबंध आपल्याला पूर्ण करायचा होता. त्यासाठी दिले मालाच्या साठ्याचे मूल्यांकन. 5वा होता सरकारी खर्च जास्त आणि सरकारी प्राप्ती कमी. त्याला तुटीचे अंदाजपत्रक संबंध लावला आहे. तर मग सरकारी खर्च आणि सरकारी प्राप्ती इक्वल बरोबर. तर मग त्याला काय आपण संकल्पना वापरणं. त्यानंतर क विसंगत शब्द ओळखा होता. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य औषधे कार पुस्तके यापैकी गटात न बसणार कोणता? निर्देशांकाचे प्रकार दिलेले आहेत. एक चुकीचा असेल तो आपल्याला निवडायचा होता. पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत. यामध्ये एक पायाभूत सुविधा नाही ती कोणती ती निवडायची होती. चौथा होता बँक खात्यांचे प्रकार दिलेले आहेत. पण याच्यामध्ये एक बँक खात्याचा प्रकार नाही तो गटात बसत नाही तो कोणता शब्द? 5वा होता उत्पादन घटकांच्या किमतींचे तत्त्व दिलेलं आहे. याच्यात एक घटक असा आहे की तो त्यामध्ये येत नाही. नंतर होता खालील विधाने पूर्ण करा. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता योग्य पर्याय निवडायच्या याच्यात. मागणी व किंमत यांच्यात फलनात्मक संबंध जो आहे तो खालील सूत्राने दर्शवला जातो. तो योग्य सूत्र कोणतं ते सांगायचं होतं. भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक कोणता आहे तो आपल्याला निवडायचा होता. आणि या अक्षात समांतर असलेली किंमत लवचिकतेची मागणी वक्र. या अक्षाला समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र कोणता तर तो पर्यायातून निवडायचा होता. आणि शेवटचा प्रश्न आहे एक अधिक नगरसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे टिंबटिंब. प्रश्न दुसरा भाग खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करायच्या. 12 मार्काचा प्रश्न आहे. पहिला होता सफरचंदाची किंमत 10% कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत 10% वाढ केली. कोणती संकल्पना आहे? दुसरा आहे रमाकांतने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 80,000 उत्पन्न कर भरला. यामधून कोणती संकल्पना तुम्हाला? मित्रांनो ऑलरेडी आपण हे सगळे व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तर मी सांगितलेली आहेत. व्हिडिओ बनवलेले आहेत. उत्तरपत्रिकेची संपूर्ण माहिती आपण प्रश्नांनुसार एक व्हिडिओ त्यामध्ये अपलोड केलेला आहे. तिथे तुम्हाला याची उत्तर मिळतील. इथं मी फक्त प्रश्न कोणते आहेत ते सांगतोय. माधुरीने रुपये 1,00,000ची एक रकमी रक्कम 5 वर्षाकरिता बँकेत ठेवली. 14 आहे सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा 30,000 निवृत्ती वेतन मिळते. आणि 5वा आहे भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. 5वा होता फरक स्पष्ट करा. कोणते फरक आले होते पाहून घ्या. इच्छा आणि मागणी चालू होता. अंतर्गत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार आलेला आहे. किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक आला. नाणे बाजार भांडवल बाजार आले. अल्पाधिकार आणि मक्तेदारीचा फरक विचारलेला होता. तिसरा प्रश्न पाहिला तर खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणते 3 लिहायचे होते. 12 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न पहा स्थूल अर्थशास्त्राची कोणती 4 वैशिष्ट्ये? मागणीचे प्रकार स्पष्ट करा. पुरवठ्याचे कोणते 4 निर्धारक घटक स्पष्ट करा. सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण स्पष्ट करा. आणि 5वा होता निर्देशांकाच्या कोणत्याही 4 मर्यादा स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न 14 सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. दुसरं होतं भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तिसरं होतं आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. 14 आहे पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो. 5वा होता निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. प्रश्न 5वा तक्ता आकृती उतारायचा प्रश्न आहे. तक्त्यामध्ये यावर्षी एक बिल पावती दिलेली होती एक विक्रेत्याची.
तर त्याने जे काही बिल बनवले त्या बिलामध्ये काही घटक दिलेले आहेत त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले गेलेले होते 4 प्रश्न. हाच तक्ता त्यांनी मांडला आणि त्याच्यावरती हे 4 प्रश्न विचारले. त्यामध्ये वस्तू व सेवा करांचे टॅक्स संदर्भात नाव काय आहे? बिलात SGST आणि CGST किती टक्के लावलेला आहे? वरील बिलांत पेनचा मूळ दर किती आहे आणि विक्रेत्यांचा GST नंबर काय? ऑलरेडी हे सगळं ह्या बिलामध्ये आहे, तिथून पाहून तुम्ही लिहिणार होता. आकृतीचा प्रश्न पाहिला तर पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीची आकृती होती आणि त्यावरती देखील 4 प्रश्न विचारले होते. वरील आकृतीत श अक्षावरती काय दर्शवलेलं आहे? कोणत्या किमतीला मागणी व पुरवठा समतोल साधतो? किमतीला किंमत इथं दिलेली आहे. वरील आकृती या अक्षावरती काय दर्शवले आहे? वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे? त्यानंतर उतार्याच्या संदर्भात मागणीनुसार अर्थव्यवस्था हा उतारा या ठिकाणी दिलेला होता. ऑन डिमांड इकॉनॉमी त्याला म्हणतो. तर हे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या उतारा लक्षात आला असता. आणि या उतार्यावरती देखील 3 प्रश्न आहेत. मागणीनुसार अर्थव्यवस्था म्हणजे काय? ऑलरेडी ती उतार्यात आहे. मागणीनुसार अर्थव्यवस्थेची कोणतीही 2 उदाहरणे द्या. उदाहरणं पण त्यांनी दिलेली आहेत. आणि वरील उतार्याविषयी आपले मत लिहा, की तुमचं मत आहे, तुम्हाला काय वाटलं उतारा वाचल्यानंतर, तर ते इथं लिहायचं होतं. आणि शेवटचा 6वा प्रश्न आहे, सविस्तर उत्तर लिहा.